समास 3 भक्त निरूपण. या समासात श्री समर्थ सांगताहेत की माणसाने प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधावा. पण परमार्थ करायचा म्हणजे निव्वळ देवदेव करायचे नसून श्री सद्गुरूंना शरण जाऊन देव कोण, मी कोण याविषयीचे शुद्ध ज्ञान करून घ्यावे. त्याचा अनुभव घ्यावा म्हणजे खोटा मी नाहीसा होतो. असा जो ज्ञानाने पावन होतो त्याच्यामुळे कित्येकांना ह्या आत्मज्ञानाची ओढ लागून तेही त्या दिशेने प्रयत्न करतात आणि आनंदात राहतात. ऐकूया तर. श्रीराम पृथ्वीमध्ये बहुत लोक, तेही पहावा विवेक. इहलोक आणि परलोक बरा पहावा. इहलोक साधाया कारणे, जाण त्याची संगती धरणे. परलोक साधाया कारणे, सद्गुरु पाहिजे. सद्गुरुसी काये पुसावे, हेही कळे ना स्वभावे. अनन्य भावे एक भावे, दोन्ही गोष्टी पुसाव्या. दोन्ही गोष्टी त्या कोण, देव कोण आपण कोण. या गोष्टीचे विवरण केलेच करावे. आधी मुख्य देव तो कोण, मग आपण भक्त तो कोण. पंचीकरण महावाक्य विवरण केलेच करावे. सकळ केली याचे फळ, शाश्वत ओळखावे निश्चळ. आपण कोण हा केवळ शोध घ्यावा. निश्चळ चंचळ आणि जड, अवघा मायेचा पवाड. यामध्ये वस्तू जाड, जाणार नाही. ते परब्रह्म धुंडावे, विवेक त्रैलोक्य हिंडावे. माईक विचारे खंडावे, परीक्षवंती. खोटे सांडून खरे घ्यावे, परीक्षवंती परीक्षावे. मायेचे अवघेची जाणावे, रूप माईक. दिसेल तितुके नासेल, उपजेल तितुके मरेल. रचेल तितुके खचेल, रूप मायेचे. वाढेल तितुके मोडेल, येईल तितुके जाईल. भूतास भूत खाईल, कल्पांत काळी. देहधारक तितुके नासती, हे तो रोकडी प्रचिती. मनुष्ये विण उत्पत्ती, रेत कैचे. अन्न नसता रेत कैचे, ओषधी नसता अन्न कैचे. ओषधीस जीणे कैचे, पृथ्वी नसता. ओषधी म्हणजे औषधी म्हणजे वनस्पती. आप नसता पृथ्वी नाही, तेज नसता आप नाही. वायो नसता तेज नाही, ऐसे जाणावे. अंतरात्मा नसता वायो कैचा, विकार नसता अंतरात्मा कैचा. निर्विकारी विकार कैचा, बरे पहा. निर्विकार जे निर्गुण, तेची शाश्वताची खूण. अष्टधा प्रकृती संपूर्ण, नाशिवंत. नाशिवंत समजोन पाहिले, तो ते असताची नसते झाले. सारा सारे कळो आले, समाधान. शाश्वत देव तो निर्गुण, ऐसी अंतरी बाणली खूण. देव कळला, मी कोण कळले पाहिजे. मी कोण पाहिजे कळले, देह तत्व तितुके शोधिले. मनोवृत्तीचा ठाई आले, मी तू पण. सकळ देहाचा शोध घेता, मी पण दिसेना पाहता. मी तू पण हे तत्वता,
तत्वी मावळले. पंचीकरण तत्वविवरण महावाक्ये वस्तु आपण. निस्संगपणे निवेदन केले पाहिजे. देवा भक्तांचे मूळ शोधून पाहता सकळ. उपाधी वेगळा केवळ निरोपाधी आत्मा. मी पण ते बुडाले विवेके वेगळे पण गेले. निवृत्ती पदास प्राप्त झाले उन्मनी पद. विज्ञानी राहिले ज्ञान ध्येये राहिले ध्यान. सकळ काही कार्याकारण पाहोन सांडिले. जन्म मरणाचे चुकले पाप अवघेची बुडाले. येमयातनेचे झाले निस्संतान. नाना किंत निवारले धोके अवघेची तुटले. ज्ञान विवेके पावन झाले बहुत लोक. पतित पावनाचे दास तेही पावन करीती जगास. ऐसी हे प्रचित मनास बहुतांच्या आली. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे भक्त निरूपण नाम समास 3. श्रीराम.